आजोबा कशासाठी तुम्ही इथं आलाय? आमची ही पिढी अशीच गेली आणि आता होणाऱ्या पिढीसाठी मी इथं आलो. 52 वेळेस चूक केली. हे असल्याचं नाव घेत नाही. मराठ्याच्या वाटा जाणाऱ्याला सुट्टी द्यायची नाही. सरकार येऊ दे नाही, सरकारचा बाप येऊ दे नाही, त्याच्या आईचा नवरा येऊ दे. 58 लाख नोंदी जर दिल्या 2.5 ते 3 करोड मराठा समाज आरक्षणात जातो. पश्चिम महाराष्ट्रात आल्याच्या नंतर जो आताच्या क्षणाला आनंद व्हायला लागला, मराठा समाज पश्चिम महाराष्ट्राला येजूला आला म्हणून खूप आनंद वाटायला लागला. खूप माय बाबा हो, 4-8 दिवस आरक्षण उशिरा मिळालं तरी चालत, पण आपण एकजूट पाहिजे. फक्त लय आनंद आहे त्याचा. चांगल्याला आपण एकत्र असल्यावर नीट करू शकतो. सगळे खाली होते ना, मी आखी एक मी बरोबर केली मध्ये. तुमच्या हातात लेकरा बाळांचं भविष्य आहे. तुम्हाला नाही कळत नाही. तुम्हाला वाटतं सरकारच्या हातात आहे. सरकारच्या हातात आपल्या लेकराचं भविष्य नाहीये, आपल्या हातात. आपण जर एकजूट राहिलं, सरकारच्या बापाच्या मुंडक्यावर पाय देऊन आपण घेऊ शकतो. सगळे मदार आपल्यावरती. आपण जर ठरवलं तर काही पण होऊ शकतं. अशक्य या दुनियेत काहीच नाही. हेच लोक या अगोदर 4 वर्षापूर्वी म्हणत होते मराठ्यांना कधीच आरक्षण मिळू शकत. करोडो मराठी आरक्षणात गेले 2च वर्षात, आणि ते पण 2 बिल होतो. आणखी राहिलेलं तुमचं सातारा संस्थानचा गॅझेटेड सर्टिफाईड चालू आहे. आता सगळा संघर्ष कोल्हापूर, सातारा संस्थान, पुणे माउंट गॅझेटियरसाठी एकदा तुमच्या लेकराच्या हातात आयुष्यभराचं द्या. मग तुम्हाला ज्या दिवशी राजकारण करायचं त्या दिवशी करा. आपल्याकडून खूप चुका झाल्या. आपण नेते आणि पक्ष मोठे करीत बसलो. जुळलं का नाही? भोगलं सगळं बस ना. आपण नेते मोठे केले, पक्ष मोठे केले, आपल्या मतावरती ते मोठे झाले, पण ते आपल्या लेकराला मोठं करायला तयार नाही. हे सगळ्यात मोठं दुःख आहे. सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि त्याला दोषी तुम्ही सुद्धा आहे. तुम्ही राज्यभरात ज्या ज्या पक्षाला, ज्या ज्या नेत्याला मोठं केलं, त्याला तुम्ही एकदाही विचारलं नाही आमच्या लेकरा बाळाला मोठं कधी करणार. वर्ष तुम्ही फक्त प्रचार आणि मतं करत राहिला. कधीतरी तुमची जबाबदारी होती विचारायची, निवडून तुम्ही ज्या सरकारमध्ये तुम्ही राहा, पण आमच्या लेकराला आयुष्याचं द्या, हे तुमचं म्हणणं गरजेचं होतं. पण तुम्ही म्हणला नाही. तुम्हाला जास्त माया पक्षाची, जास्त माया नेत्याची, म्हणून तुमच्या लेकराला हमाली करायची वेळ आली. तुमच्या लेकराला उसळ तोडण्याची वेळ आली. तुम्हाला नोकऱ्या मिळत नाही, त्याचं कारण फक्त तुम्ही आहे. तुम्ही जर एकजूट राहिला असतात तर समाजाची दशा झाली नसती. आणखी नाही, आपल्या हातातून वेळ गेली नाही. सगळ्यांनी जर योग्य वेळ शोधली, योग्य दिशा जर या समाजाला कळाली, योग्य वेळी जर योग्य घाव घातला, तर आणखीनही समाजाच्या हातातून कुठलाच लढा यशस्वी झाल्याशिवाय जाणार नाही. आणखी पण मराठा समाजाच्या हातात. आपण आतापर्यंत एवढे मिळवलंय. आता शेवटच्या टप्प्यात निर्णायक आंदोलन करायचं आपल्याला. 29 ऑगस्टला आरपारची लढाई करायची. मराठा समाजाची एक पण मागणी ठेवायची आहे. पुन्हा मराठ्यांचे मलेच पाहिजे. सारथीमधून या योजना राहिल्या, या योजना बंद केल्या, या योजनेचे पैसे आले नाही. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून ते व्याज
परतावे देऊ म्हणले होते ते दिले नाही. आपल्या बलिदान गेलेल्या बांधवांचे प्रश्न सगळे गॅजेटियर आणि आता पाठीमागच्या महिन्यात काढलेला ओबीसीच्या सवलतीचा सोयीसुविधेचा ज्या 58 लाख नोंदी त्याचे प्रमाणपत्र, त्यानंतर आपले सगळे गॅजेटियर एकट्या फट्ट्यात सगळे प्रश्न सोडून काढायचे 29 ऑक्टोबरला. पुन्हा काही प्रश्नच मागे ठेवायचा नाही. लोक जमण्यात नाही पण आवाज करतो. आवाज घुमवतो जागा. लोक जमल्यात नाही पण कोण कोणाला काय बोलतोय बहुतेक कळत नाही. ते नाही ते काय करताय ते काय बावनकुळे थोडाच आहे. बावनकुळे आता 60,000 सापले. कोण ऐकून बोलत तो ऐकून जेव बोलत तेव्हा 2029 ला गेला. बावन 58 लाख नोंदी जर दिल्या 2.5 ते 2.3 करोड मराठा समाज आरक्षणाचा चूक केली. ज्या बावनकुळ्यांनी चूक केली सगळ्यांनी चूक केलीच म्हणायला पाहिजे होतं. त्यांना पाठबळ दिल्यामुळं मराठ्यात जास्त रोष व्हायला लागला. आता चुकीच्या माणसाला सुद्धा हे सरकार साथ देत आहे असा संदेश प्रत्येकात चालला. ते जर म्हणले असते बावनकुळ्यांनी शेरसाठी चूक केली, मराठे काही बोलले नसते. मराठे म्हणले असते सरकार खऱ्याला खरं म्हणतं खोट्याला खोटं म्हणतं. जसं की मी वागतो, माझ्यावरती मराठ्यांचे संस्कार आहेत. मी छत्रपतीचे विचार घेऊन चालतो, त्या विचाराच्या पुढे जात नाही. मी खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणतो. मी या प्रकरणात बावनकुळ्यांनी आणि शिरसाटने चूक केली हे सांगतो. मायबाप मराठ्याला तुम्हाला विचारतो, मी याच्या छगन भुजबळचं नाव घेतलं का? कारण चूकच केली नाही तर मी बळच बदनाम करणार. धन्याचं नाव घेतलं का? मी कोणाचं नाव घेत नाही. जेव्हा चूक करतो त्याला बोलतो आम्हाला मराठ्यांना अपेक्षा होती. देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेब हे दोघं जण म्हणतील शिरसाटने चूक केली आणि बावनकुळ्यांनी चूक केली, आम्ही दुरुस्त करतो. त्यांना बाकीच्या भानगडीत पडायची गरजच नव्हती. मराठा समाज त्यांच्या पाठीशी ठाम होता. पण मराठ्याचं वाटलं झालं मराठे गप बसू शकत नाही. कारण आपलं रक्त मराठ्यांचे पक्षाच्या नेत्याचं रक्त आपलं नाही. आपला बाप आपला समाज दिसतो. बावनकुळे जर खालून वाजली तर उडूनच येते. आपल्या सरकारची लय वेळेवर करू नको, नाही आपण सगळे लय वेळेवर करू नको. आपण सगळे यांनी यांची चूक दुरुस्त करायला पाहिजे ते सगळ्यांचं म्हणणं होतं. पाऊस आला असला आत या, ज्या वेळेला आत येत आहे तेवढ्या आत या. पाऊस आला असला तिकडच्या बाजूला काही जागा वाटतं, इकडं पण हवा घे. पाऊस आला असला तिकडच्या बाजूने. आपली सगळ्यांची इच्छा होती की सरकारनं केलेल्या चुका सरकार सुधरी. पण एक गोष्ट चांगलीच झाली, त्याने चूक दुरुस्त करण्याऐवजी चूक करणाऱ्याला नाव ठेवण्याऐवजी मराठ्यांना नाव ठेवायला सुरुवात केल्यामुळे मराठी जागे झाले. त्यांनी बावनकुळ्यांनी चूक केली म्हणायला पाहिजे होतं. चूक करणाऱ्याला देवेंद्र फडणवीस साथ दिली. साथ दिल्यामुळं मराठा समाजाचं डोकं खवळलं आणि आपल्या लेकरा बाळाचं आपल्या जातीचं वाटोळं केलं. आणि आपल्या जातीचं वाटोळं केलेलं असताना सुद्धा
हे लोक आपल्या जातीवर बोलत नाहीये. तुम्ही का मराठ्यांच्या लेकराचं वाटलं केलं? तुम्ही मराठा समाज का डायरेक्ट केला? मराठा समाजावर अन्याय का केला हे विचारायला पाहिजे होतं. ते न विचारता त्यांनी मराठ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केला. मराठ्यांची लाट सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उसळली. आज एक घर नाही हो तिथला मराठा खरबून जागा झाला नाही, पेट मोठा. कारण आपलं रक्त असं रक्त आहे मराठ्याचं. कारण आपण बाप समाजाला मानलेलं आहे. पक्षाचा नेता आपला बाप नाही किंवा पक्ष आपला बाप नाही. आपली जात आणि आपल्या जातीचे लेकर आपल्यासाठी महत्वाचे आहेत. आणि तुमच्या लेकराच्या सुखाच्या भविष्यासाठी मी रात्र दिवस जीव जातो. तुमच्या लेकीबाई तुमचे लेकर मला सुखी राहावेत म्हणून सरकारची दुश्मनी झाली. वाटेल ते लोक मी समाजासाठी अंगावर घेतले आणि पुढे घेत राहणार. मी त्याला भेट नाही, मी त्याला मोजीत नाही, भेट नाही. घोडे लावला माझ्या समाजाचं वाटलं करणाऱ्याला मी सोडणार नाही. मी चूक करत नाही. मी स्वतःहून बावनकुळ्याच्या वाटा गेलो नाही, त्या शिरसाडीच्या वाटा गेलो नाही. मी बरंच वाटा जात नाही. माझ्या समाजाच्या वाटा गेल्यावर मी गप नाही बसू शकत. कारण भेसाळीचं रक्त नाही, ओरिजिनल मराठीचं रक्त आहे. गप नाही बसू. मला नेत्याची गरज नाही, पक्षाची नाही. बावनकुळ्याचा आपला काहीच संबंध नाही. त्याचं वेगळंच चाललं होतं. त्याचं आपलं भांडण नाही, बोलणं नाही, त्याची आपल्याला उधरी नाही हो म्हणून थोडं इचकरलं काही केलं. भट्ट्याजवळ किराणा दुकान बी नाही, त्यात तेव्हा साखर आणली होती असं काही नाही. भट्ट्याच्या दुकान असलं त्याचं एखादं तर ते जायसारखं धोबळलं त्याचं नाही. त्याचं एकदा तोंड बघितलं सटाटीच भाकर खात नाही माणूस. कोणत्या देशातलं हे मिळत नाही. हे उत्पादन प्रोडक्शन जरा विचित्रच हो. असलं प्रोडक्ट बघितलंच नाही पुढे. चष्मा काढला तर आणखी वेगळं दिसतं. कारण हे आपल्याकडे असं पिकतच नाही. किती पाणी द्या, असली बागायती असलं पीक आपल्याकडे नाहीच. एकच पीक घ्यावं ते पिकावर त्याच्या कोरड्या गांडीचं तोया काय वाटा गेल्यावर मारण्याच्या. मराठ्यांनी सगळे कुळ ऐकले. बँक कुळ ऐकलं, शहाणं कुळ ऐकलं, पण भावलं कुळ कुळ आलं हे नव्हतंच आमच्यात. बरं असला सुंदर व्यक्ती असा व्यक्ती होणे नाही नव्हे, आमच्यात नव्हेच. हा का वाऱ्याने उडून आले तिकडं फाडलेले इंग्लंड, हॉलंड, कोणते इंग्लंड, न्यूझीलंड तिकडून उडून आलं का इकडे येऊन पडलं आणि मराठ्याच्या नदी लागली. मी काय बोलते तुला, तू टेन्शन घेऊ नको, तुला बोलत नाही. तोया बाजून जेवढे ते त्याला बसणार नाही. मराठे तोया बाजूला जे त्याचा बाजार उठवला. मराठे हो, मराठ्याच्या वाटा जाणाऱ्याला सुट्टी द्यायची नाही, सोडायचंच नाही. यांच्या डोक्यात कुठे खड्डा कुठे जाऊन तिकडे ₹12 शेअर सारखा जाऊन तिकडे. सध्या प्रशासनाच्या वर सगळ्यात जास्त सुखात असताना जेवण भुजबळ ते अर्धी बैठक हे खाली असत तेव्हा ते बावनकुळ्या तू वरनं पुढं तू बघा मी सुटलो आपण कसं घ्यायचं. त्यांच्या फोन होत असते रातची लय कडे त्याला
छगन भुजबळ त्याला 100% मत असं तुम्हाला झटणारा वाटायला त्याच्या महिने फजित झाली. कोणाला कोण कोण भैया असल्याचं नाव घेत नाही. मराठी असल्या चालता चालता कोणी देत रोज यांच्या डोक्यात हवा उतरणार बाबा, यांच्या डोक्यात हवा उतरेल आणि ते काही करू शकत नाही. आता मध्ये मध्ये प्लॅनच लावता आयपीओ माहिती होती का नाही पुढे माहित नाही म्हणले अटकच करून बघू मला. अरे मला अटक केल्यावर तुम्हाला जेल केवढा मला घरी येतो हे ना म्हणून आत येऊन बसते, नाही तर हे मराठी सगळं आत येऊन बसते, नाही तर जेला सगळं बाळा उचलून आणते. आम्ही 6 कोटी तुमच्यावर लोक माहितच किती तुमच्यावर लोकच नाही, कारण 75% पोलीस आमचे म्हणजे आमच्या विचाराचे 25% राहिले, त्याच्या 15%ला दोन्हीकडे देणं घेणं नाही, आपलं त्यांचं बी खाली राहिले 10% मध्ये आपलं लेकरण आपला संसार बघा तिकडे मोडून द्याय दोन्ही तो इकडे काय घंटा राहिला आणि कारण त्या गोरगरीब अधिकाऱ्यांच्या लेकरासाठी झटतोय मी सुद्धा, अधिकाऱ्यांच्या लेकरासाठी पण झटतोय. त्यामुळे इथं सुट्टी नाही. आता जेव खेळ तेव संपलाच पाहिजे राजकारणात, त्याशिवाय सुट्टी द्यायची नाही. आपण यांच्या वाटा जात नाही. आपल्या विनाकारण त्यांनी नोंदी रद्द केल्या, विनाकारण काही कारण नसतं का. मी मराठ्यांना पक्का आरक्षण देतोय हे त्यांच्या लक्षात आलं. 58 लाख नोंदी मागतोय, मग त्यांच्या डोक्यात काय आहे 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्यायचे नाही. मी गॅजेटियर मागितले सगळे, हैदराबाद सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध, पुणे, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेटियर. मी ओबीसीतलं आरक्षण मागितलं नाही. माया मराठ्यांनी ओबीसीतलं आरक्षण मागितलं नाही. आम्ही आमच्या 58 लाख नोंदी निघाल्या त्याचं फक्त प्रमाणपत्र द्या म्हणतो. आमचे गॅजेटियर त्या गॅजेटियरनुसार फक्त आम्हाला त्या नोंदीनुसार कोणतीचे प्रमाणपत्र द्या. आम्ही म्हणलं का 2-3% ओबीसीतलं आरक्षण आम्हाला द्या. एक दिवस दाखवा की मी म्हणलं की बाबा मराठा समाज मला त्यांचं आम्हाला 2-4% आरक्षण द्या. आम्ही आमचं कोणतीचे प्रमाणपत्र आणि आरक्षण मागतोय. आमचे प्रमाणपत्र द्या. जसं की त्या फलटण मध्ये तुमची 2 एकर जमीन आणि ती जमिनीचा 7-12 तुम्हाला सापडला, तुमच्या आजोबाच्या काळातला होता. तुम्ही काय मागितलंय, कोणाची जमीन नाही मागितली. तुमच्या 7-12 तुमच्या चतुर्सेनानुसार तुमच्या पुराव्यानुसार तुम्ही फक्त तुमची 2 एकर जमीन मागितली. कार्यकर्ता तुम्ही भुजी घ्यायचे का होते बावन बोलायचे त्यावेळेस एक वाट काढायची वय सवय. त्यामध्ये याला झाला. मी आणि माझ्या मराठा समाजाला कधीच ओबीसीचं आम्हाला 4-2% आरक्षण द्या असं म्हणलेलं नाही. उदाहरण तुम्हाला सांगितलं, तुमची 2 एकर जमीन तुमच्या गावाकडे सुद्धा नावावर असेल, तुम्ही फक्त तुमची जमीन मागितली, शेजारची जमीन मागितली नाही. आमचं तेच म्हणणं आहे. फक्त आमच्या कोल्हापूर गॅजेटियर मध्ये 3,85,000 नोंदी आहेत. 1901च्या दरम्यान 6.5 लाख मराठा समाज आरक्षणात त्या गॅजेटमुळे जातो. सातारा संस्थांमध्ये मराठ्यांच्या ज्या कुणबीच्या नोंदी आहेत त्यानुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. हैदराबाद गॅजेटियरनुसार मराठवाडा
कुणबी प्रमाणपत्र द्या एवढंच म्हणणं आहे. औंध गॅझेटियर मध्ये आणि पुण्याच्या गॅझेटियर मध्ये जेवढ्या नोंदी त्याचे प्रमाणपत्र द्या, याच्या पलीकडे आमचं म्हणणंच नाही. आपण कोणाला धक्का लावा, कोणाला काढा म्हणतच नाही. आमचे फक्त कुणबी प्रमाणपत्र द्या आणि ते आम्ही घेणार. कोणी पण अडवाला तरी कुणबीतलं आरक्षण हे ओबीसीतलं आहे. त्यामुळे आम्ही ते कुणबी प्रमाणपत्र घेणार आहे. यांचा डाव यायला होता. यांना वाटलं आपण काय डाव चालवा, जरागे पाटील आणि मराठा समाज तुटले पाहिजे दोघं. हे बोर्ड आहे तो पक्का आरक्षण देणार आहे. मग आपण सगळे डाव षडयंत्र करून दमलो. एक शेवटचा डाव खेळून बघा, बावनकुळ्याच्या माध्यमातून, एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि फडणवीसांच्या माध्यमातून आणि त्या सीटसाठी आपण एक डाव खेळामध्ये 4-5 प्रमाणपत्र रद्द करून टाका, मीडिया ट्रायल घ्यायची आणि त्याच्यात असं सांगायचं कुणबीच्या नोंदी प्रमाणपत्र हे टिकणारच नाही. म्हणजे मराठा समाज विषयामध्ये ज्या मराठ्याच्या लेकरांनी ऍडमिशन घेतलं, ज्या मराठ्याच्या लेकरांना नोकरीत गेले ते घालवून गेले पाहिजे. मग लोक 58 लाख नोंदी ज्या मिळाल्या त्याचे प्रमाणपत्र मागणार नाही. गॅझेटियर लागू करा हे पण म्हणणार नाही. मराठी असं म्हणले पाहिजे ते टिकणारच नाही म्हणलं नको. मराठ्यांना मी इतकं हुशार समजतोय, मराठ्यांच्या लक्षातच ही गोष्ट आली. हे रद्द होतंय म्हणजे नको वरे बाबा म्हणायचं नाही. हेच टिकणार आहे, हेच घ्यायचं मराठ्याचे लागूच आहे. त्यांनी ते 4 प्रमाणपत्र करून मीडिया ट्रायल घेतली. माझ्या लक्षात आलं, मला म्हणलं हे रद्दच कसं झाले असते. खोटे असले रद्द होते की खरे येतात मराठी, खोटा काय वाटला. पण हे रद्द कसं काय झाले शोध घ्यायला सुरुवात केली. त्या बावनकुळ्यांनी पत्र लिहून दिले तिथं, ह्या मराठ्यांच्या नोंदी आणि प्रमाणपत्र रद्द करण्यात यावं. सगळ्या महाराष्ट्राने ते बघितलं की सांकेतिक भाषा आहे सरकारची. महाराष्ट्राला एक खरं वाटलं, कारण मी जर असं तोंडी बोलला तर सरकार म्हणलं असतं आमचा आरोप करतो. म्हणून मी मराठ्यांना सिद्ध करून दिलं. यांनी जाणून बुजून मराठीचा वाटोळा करण्यासाठी रद्द केला तर मराठ्यांच्या ध्यानात आलं. तसंच प्रकार बाकीचे पण केले. एक जे प्रकरण आहे रद्द करायचं, त्याच्या भावाची घाईटी ते पोरीचं रद्द केलं, बहिणीचं. मराठी पेटणारच ना. इतकं वाटलं होऊन द्यायला इतकं थंड रक्त आमचं नाही, इतकं थंड रक्त आमचं नाही. बीडला 30 सिस्टम केली. दुसरं प्रकरण संभाजीनगरचं जात पडताळणी अधिकारी म्हणतो, जात पडताळणी अधिकारी म्हणतोय व्हॅलिडिटी प्रमाणपत्र देण्याचा आम्ही निर्णय करणार आहोत. सकाळी रद्द. अगोदरच्या दिवशी सांगतात जात पडताळणी समितीची प्रमाणपत्र देण्याचा आम्ही निर्णय घेतोय आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रद्द होतो. इतके पण येणे नाहीत ना मराठी, इतके पण येणे नाहीये की तुम्ही अगोदर निकाल द्या म्हणून देताय आणि दुसऱ्या दिवशी रद्द करताय. हे ज्यावेळेस आपल्या सगळे कागद हाती लागले ना त्यावेळेस याला काही सुचत नाही काय करावं. मग त्यांनी या कागदाची बाजू घ्यायला सुरुवात केली. काय बाजू घेतली फडणवीसांची? त्यांची सरकारचा आणि मंत्र्याचा जात पडताळणी समितीत हस्तक्षेप केला नाही आणि सरकारला करता पण येत नाही, कारण जिल्हा जात पडताळणी समितीला न्यायालयाच्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे नियमाप्रमाणे चालवावं लागतं. आणि मग एवढं जर तुम्हाला कळत आहे तर बावनकुळे पत्र करून काढ. एवढं जर तुम्हाला कळत आहे